वरून तुम्हाला बरोबर माझा विद्यार्थी पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये 32वा आणि तो IAS झाला. माधुरी करून एक मुलगी जिला आपण स्कॉलरशिप दिली होती ती पण IAS झाली. रोहन बोत्रे पण IPS झाले. म्हणजे विद्यार्थ्यांना ते तो आतापर्यंतची ऑफिसर बनण्याची संख्या किती आहे? आता का हा BAMCचा कोर्स आपण 21-22 चालू केला, तर ते विद्यार्थी अजून ग्रॅज्युएशन होऊन अभ्यास करतायत, ते आता एक्झामला ॲक्टर होते. हो सर, ऑफिसर किती बनले आतापर्यंत? नाही 21-22ला केल्यामुळे परीक्षेलाच मुलं अजून बसलेली नाही. आता यावर्षी बसायला सुरुवात करतो. मी ह्याच्यासाठी मी मेंटेन केलेली इंजिनची मुलं ही मी मेंटेन केली, त्यांचं मी रिझल्ट सांगतो. येस. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं म्हणजे की MA कंटिन्यू करतात. महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये हा आपला पहिला कोर्स आहे की आपण असं लॉन्च केला, असं चालू केलं. आणि त्याच्यामध्ये फक्त कोणीतरी मंत्र्यांना लॉन्च केला असं नाही, पूर्ण UPSC चेअरमन MPSC चेअरमन यांचे ॲडव्हायझरी बोर्ड घेऊन बोर्ड ऑफ स्टडी घेऊन डिस्कशन करून ब्रेनस्टॉर्मिंग करून आपण हा सगळा अभ्यासक्रम आणि इव्हॅल्युएशन टाकलं हे सगळं आपण ठरवलं. काही ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही फीजमध्ये कमी करू शकणार होतं? मॅडम आपण तशी 40,000 रुपये मी आता सांगितली. 40,000 रुपये फीस आपण सगळ्या फॅसिलिटीच्या फीस आहेत त्याच्यामध्ये दिलेल्याच आहे. त्याशिवाय EWS असेल त्यांना ते 50% घेता येईल. आणि अजून युनिव्हर्सिटीच्या काही स्कॉलरशिप आहेत, जे त्या स्कॉलरशिपच्या काउन्सिलमध्ये बसतात त्यांना स्कॉलरशिप अफोर्ड केलं. फक्त देवट फॉर द रूल्स अँड रेग्युलेशन ज्याचं सर्टिफिकेट असेल त्याचं सर्टिफिकेट असेल जे काही त्याचं डॉक्युमेंटेशन आहे ते त्यांना, कारण हा सगळा रिपोर्ट आम्हाला पुढे पाठवतो. चालेल सर. तर MIT आर्ट्स हे फक्त पुण्यालाच आहे का मुंबई, सांगली, सोलापूर? नाही, MIT आर्ट्स डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी फक्त एकच कॅम्पसमध्ये ती आहे दोडीला हडपसर पुणे. हॉस्टेलची काही व्यवस्था मेल फिमेलसाठी? हॉस्टेल हा हॉस्टेलची व्यवस्था आहे, मेल्ससाठी आहे, फिमेलसाठी आहे. इनसाईड कॅम्पस आहे, आउटसाईड कॅम्पस आहे, सेक्युअर कॅम्पस आहे. त्यामुळे मुलींसाठी तर तिथे म्हणजे आतापर्यंतचे पूर्ण 15,000 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात त्या कॅम्पसमध्ये. पण कुठेही असं एकही घटना आमच्या युनिव्हर्सिटी घडली कारण एवढं सुरक्षित सिक्युरिटी आणि पहिल्या कुठल्याही संस्था त्या ठिकाणी कुठेही व्यसन कुठल्याही पद्धतीचं व्यसन कुठेही कॅम्पसमध्ये अजिबात अलाउड नाही, बिलकुल टॉलरेट नाही. केलं तर त्याला सस्पेंड करून त्याला बाहेर एक्सपेल केलं. बरं साहेब, ॲडमिशन हे ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीचं असतं? हा ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती वेबसाईट आहे www.mitSICS.edu.in आपल्या प्ले स्टोअरमध्ये आपण दिली आहे. त्याच्यामध्ये आपल्या नावला गेल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा. प्रोसेस पूर्ण ऑनलाईन आहे आणि तिथे जे कॉन्टॅक्ट नंबर दिले त्या कॉन्टॅक्ट फॉर्म भरताना काय अडचणी आल्या की तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिले तर तिथे पूर्ण हेल्प तुम्हाला केली जाते की फॉर्म कसा भरायचा आणि पूर्ण सिस्टीम कुठलाही ₹1 देखील कुणी कॅशमध्ये किंवा भरायचं नाही, सर्व ऑनलाईन पेमेंट करायचं.